22 जानेवारी 2024 ला अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला। हा क्षण आपल्या सगळ्यांसाठीच अत्यंत भावनिक होता। अभिनेता स्वप्नील जोशीला त्या सोहळ्यासाठी तिथे हजर राहता आलं नव्हतं, म्हणून त्यानंतर आता स्वप्नीलने अयोध्येला जाऊन रामलल्लांचं दर्शन घेतलंय। पाहूयात त्याचा हा व्हिडिओ। त्यांनी या व्हिडिओला 22 जानेवारी 2024 हा दिवस माझ्यासाठी सगळ्यांसाठी अत्यंत भावनिक होता। प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटावा असा होता। प्रभू श्रीरामांचं अयोध्या नगरीमधील पुनरागमन, तो उद्घाटन सोहळा, ते सगळंच अतिशय भारावून जाण्यासारखं होतं। तेव्हा सोहळ्याला उपस्थित राहण्याचा योग आला नाही, पण एक मात्र ठरवलं होतं, याची देही याची डोळा, प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन मात्र नक्की घ्यायचं। काही दिवसांपूर्वी अयोध्येला जाण्याचा योग जुळून आला आणि सोबत होता माझा मित्र सौरभ गाडगीळ। आम्हा दोघांना आणि इतर काही मित्रमंडळींना प्रभूंच्या दर्शनाचं सौभाग्य लाभलं। प्रभूंचं दर्शन, सरयू नदीची आरती, हनुमानगढीचं दर्शन, अयोध्येतलं ते प्रसन्न वातावरण, ती सकारात्मकता, सगळं मनाला फार उत्साह आणि ऊर्जा देणारं होतं। हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव इथे व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे आज शब्द नाहीयेत, पण सरते शेवटी याचसाठी केला होता अट्टाहास असं वाटलं। प्रभू श्री रामचंद्रांची कृपा आपल्या सगळ्यांवर सदैव राहो हीच प्रार्थना। जय श्रीराम असं कॅप्शन दिलंय। काही वर्षांपूर्वी आलेल्या रामायण या मालिकेत स्वप्नीलने कुशची भूमिका साकारली होती। हीच भूमिका साकारत त्याने त्याच्या कलाविश्वातील प्रवासाला सुरुवात केली। तुम्हाला स्वप्नीलचा अभिनय आवडतो का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा। मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी।